अकोला महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाच्या वतीनं मालमत्ता कराची चालू मागणी आणि थकीत कर वसुलीची मोहीम सुरू आहे। मात्र थकबाकीदारांसाठी महानगरपालिकेनं अभय योजना लागू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। थकीत मालमत्ता धारकांना आर्थिकदृष्ट्या अधिक सोयीचं व्हावं या दृष्टिकोनातून 15 मार्च ते 31 मार्च पर्यंत शास्ती अभय योजना सुरू केली आहे। या योजनेत महानगरपालिकेचा चालू थकीत कर भरल्यास पूर्णतः व्याज माफ होणार आहे। महापालिकेनं यापूर्वीही अभय योजना किंवा विलंब शास्ती माफीची योजना सुरू केली होती, परंतु त्यानंतर ही योजना बंद करण्यात आली होती। शहरात 1,71,000 नोंदणीकृत मालमत्ता आहे। या मालमत्ता धारकांकडून महापालिका कर वसूल करते। यासाठी शहरातील विविध भागात कर संकलनासाठी 4 विभागीय कार्यालये आहे। कर संकलन विभागाला सन 2023-24 या आर्थिक वर्षात 195 कोटी रुपयांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं। यासाठी कर संकलन विभागासोबत एका खासगी कंपनीला कर वसुलीचे कंत्राट देण्यात आले असून बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, नळ जोडणी खंडित करणे, स्पीकरद्वारे थकबाकीदारांची नावे जाहीर करणे यासह विविध प्रकारे कर वसुलीसाठी प्रयत्न करण्यात आले आहे। अकोला महानगरपालिका हद्दीतील थकबाकीदारांकडे फार मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकीत असून त्यावर नियमानुसार शास्ती व्याज लागत आहे। थकीत मालमत्ता धारकांच्या मालमत्ता करावर लागलेल्या शास्तीवर पूर्ण कराची रक्कम भरल्यास त्यांना शास्तीच्या रकमेत आता 100% सूट देण्यात येणार आहे।